संडे आणि असं होणारच नाही की माझा नवरा काही उद्योगच नाही करणार. बसून ठरवलेलं की लग्न झाल्यावर बायकोसाठी खूप काय करणार असं असं सांगितलं पहिलं बायकोसाठी खूप काय करणार. आणि नक्की काय बनवतोय? डोसा बनवतोय का डोसाच्या नावाखाली लोकांना उल्लू बनवतोय? अरे डोसा गोल असतो, हे काय आहे? अरे डोसा नाही रे, आंबोळ्या. आंबोळ्या आंबोळ्या हो आंबोळ्या. प्रियंका. हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल प्रियंका सौरभ ब्लॉग्स. आणि आज आहे संडे. लास्ट संडेला तुम्ही बघितलं असाल की सौरभने काय उद्योग केलेला आहे. क्लीन शेव आणि हेअरस्टाईलच्या नावाखाली, जी बिलकुल मला आवडली नव्हती. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा. आणि अशी हेअरस्टाईल आणि हेअर कटिंग तुम्ही बिलकुल ट्राय नका करू. तर गाईज, आज आहे संडे आणि असं होणारच नाही की माझा नवरा काही उद्योगच नाही करणार. लास्ट टाईम तर केलेला, आज पण बघूया आज काय उद्योग करतोय. तो आहे किचनमध्ये आणि आपल्याला किचनमध्ये जाऊन बघावं लागेल की काय नक्की करतोय. चला बघूया. सो आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर काही ना काहीतरी स्पेशल असायलाच पाहिजे. सो मी आज बनवणार आहे प्रियंकासाठी स्पेशल, सौरभ स्पेशल डोसा. आणि तुम्ही बघताय बॅटर रेडी झालाय. सो आता लेट्स गो गाईज, बनवूया मस्त सौरभ स्पेशल डोसा. गाईज, आता सौरभ डोसा बनवायला लागलाय. चलो अन्ना दिखाओ आपका. पहिले इसमें ये मस्त मराठी प्लीज सर, मराठी. सॉरी. आधी ह्यात मस्त असं तेल, कांद्याने याला तेलात मस्त डुबवायचं आणि मस्त हे जे आपलं पॅन दिसतंय त्यात मस्त असं त्याला असं काही ते पसरवायचं. आणि हा जो आपला आता बॅटर रेडी झालाय, सो आता मस्त असं घ्यायचा आणि असं ते नंतर असं असं करून पसरवायचा, असं असं करून पसरवायचा. नक्की काय बनवतोय? डोसा बनवतोय का डोसाच्या नावाखाली लोकांना उल्लू बनवतोय? अरे डोसाच बनवतोय. असा तू कोणत्या दुकानात गेलेलास की इकडे तुला अशा प्रकारचा डोसा भेटलाय? सो आता माझा पहिला डोसा रेडी होतोय. अरे दादा, शिजू दे तरी. अरे शिजला ना. कुठून शिकलायस बाबा? अरे माझं फर्स्ट टाइम आहे. मी तुझ्यासाठी आज हे फर्स्ट टाइम ट्राय केलंय युट्यूब बघता. युट्यूब मध्ये रेसिपी बघितलीस का? हो आणि अशी रेसिपी दाखवलेली? हो. काहीतरी बनलंय, पण ठीक आहे, बघू आता काय उद्योग करतोय. गाईज हे बघा, आपण पहिला डाव देवाला देतो. तो हा जरा फिसकटला आहे. सो आज हा पहिला डोसा तुम्ही देवाला म्हणजे चुकीला माफ. हा पहिला मुंबईची नाही की पहिला डाव देवाला, पहिला डाव भूताला, पहिला डाव ह्याला त्याला. आम्ही मुंबई इंडियन्स वाला, आम्ही मुंबईचा फॅन. आम्ही पहिला मॅच देवालाच देतो. सो जसा पहिला मॅच देवाला दिला, पहिला डोसा आज म्हणजे सौरभला जाणार शेवटी, प्रियंकाला नाही. प्रियंकाला आता बघ, आत्ताचा याच्यानंतर जो डोसा येईल तो एक नंबर आहे. आणि त्याचा म्हणजे बघा, प्रियंका बघून हैराण होईल, हैराण तर आहे. मी जे बघते तरी मी काय सगळेच हैराण झाले असतील. सो गाईज फायनली हा डोसा झालाय. बाबा, हा डोसा कच्चा असं नाही वाटत आहे. हा कोणत्या प्रकारचा शिजलेला डोसा आहे? आणि बोला आज हा फक्त जरा देवाला बाजूला, म्हणजे देवाला म्हणजे मला बाजूला काढूया. हा एक माझा फर्स्ट डोसा होता, लाईफ माझा फर्स्ट डोसा. तर एवढी माफी तर चालते. बघा गाईस, लाईफ मध्ये कोणाकोणाकडून चुकी होतातच. तर तसं आज माझ्याकडनं झाली. ठीक आहे ना. मेन म्हणजे मी काहीतरी ट्राय करतोय. मी आधीपासून ठरवलेलं की लग्न झाल्यावर बायकोसाठी खूप काय करणार, असं सांगितलं. तोंड दाखव तुझं पहिलं. हा, बायकोसाठी खूप काय करणार आणि नंतर बायकोकडून काय ना काय शिकून घेणार. बायकोला आधी घालणार, मग माझ्या आईला घालणार. सगळे एक्सपेरिमेंट आधी बायकोवर होणार. सौरभची मम्मी बघत असेल तर सौरभच्या मम्मीला माहिती की काय ह्याला बनवता येत आणि काय नाही येत. हे दुसरा डोसा. आता दुसरा डोसा जातोय. दुसरा डोसा बघायचा. ढोसण्याच्या लायक पण नाहीये डोसा. नाही, हा चांगला बनेल. बघा याचा सध्या, अरे डोसा गोल असतो, हे काय आहे? अरे याचा थोडा नकाशा बिघडलाय, पण हा ह्याच्यापेक्षा तरी बेटर असेल बघ. आणि हा बघ, हा प्रियंका खाईल नक्की. हा प्रियंका खाईल, आवडेल हिला. माझ्या मते तरी मला असं वाटतंय. थोडा अजून मी पसरवतो. एवढं नको पसरू की बिघडून जाईल. हे बघ, बिघडला तरी त्याच्या वरचं प्रेम, माझं प्रेम इम्पॉर्टंट. असं प्रेम बघा डोशावरचं. हे बघ, मला असं वाटतं थोडं हार्ट शेप आलंय. हा बघ, हार्ट शेप नाही, कोणत्या अँगलचा हात? वाटते ह्युमन हार्ट आहे. ह्युमन हार्ट असंच असतं. माझा हार्ट आहे. ऐसा नाही, कभी का कुछ तो है. क्या कभी का क्या है?
ऍटलिस्ट बघा की हा जो दुसरा डोसा आला आहे तो पहिल्यापेक्षा तरी बेटर आहे. बघा पहिल्याची हालत बघा काय होती, दुसऱ्याची हालत बघा काय आहे. म्हणजे चांगलं आहे ना, बेटर. ते असतं ना की आपण हार्डवर्क करून किंवा शिकून इम्प्रूव्ह करतो, तर तसं माझ्या डोस्याबद्दल पण आहे. आता असा झालाय, मग पुढे जाऊन आता चांगला गोल. पण मला असं बोलायचं आहे की हे जे शिकण्याचे दिवस होते हे लग्नाच्या अगोदरचे होते ना की लग्नाच्या नंतरचे. जो एक्सपेरिमेंट माझ्यावर होतोय ना, माहित नाही आता काय होणार आहे. होईल बघ. पण एक गोष्ट आहे की डोस्याचं बॅटर एवढं चांगलं आहे की तुम्ही कसाही डोसा काढला तरी तो डोसा निघतोय. हा ते आहे. शेवटी डोसाचा जो बॅटर बनवणारीने चांगला बॅटर बनवलाय. हाँ स्पेशली ये सौरभ की मम्मी का रेसिपीज है. सो गाईस बघा, फायनली तुटता फाटता न काय करता माझा हा चांगला डोसा रेडी झाला आहे. आणि सो हा नवीन बनवण्याच्या आधी हा मी प्रियंकाला हा डोसा टेस्ट करायला देणार आहे. प्रियंका प्लीज त्याला थोडंसं ना हे होऊ दे, थंड होऊ दे मस्त. माझं हे बघ शिजलं पण आहे, बघ शिजला आहे बघ. मी उचलतोय तुटला नाहीये. गरम आहे पण मला असं वाटतंय की मी रडू का हसू. हे बघ, ह्याला जरी डोसा बोलता नाही आला तरी आपल्या कोकणी पद्धतीत ह्याला हा डोसा नाही, ऍक्च्युली कोकणामध्ये सगळे आंबोळ्या बोलतात. आणि हा नुसता डोसा. हे बघा आंबोळ्या बोलतात. आंबोळ्या. सो डोसा असो की आंबोळ्या, सौरभचे जे काय आहे ती स्पेशालिटी. आता ही पहिला घास माझ्या बायकोला. जजिंग टाइम. कच्चे पिकलं नाही. पिकायला काय आंबा आहे तो का फळ आहे? थोडंसं कच्चं. अजून एक ट्राय मारूया. बापरे, मला असं वाटतं आज काही माझी खैर नाहीये. मी इथे एका सगळं स्वस्त बसत नाही. गाईज हे बघा, आता नक्की चांगला डोसा निघेल बघा. आता डायरेक्ट आंबोळ्याने आता मी डायरेक्ट पेपर डोसाच बनवतो. थांबा. पेपर डोसा? हा पेपर डोसा हॉटेलमध्ये खातात ते, मोठा असा तवेवाला. असं घरी कधी आयुष्यात काम केलेलं नसेल तर आता बरोबर आहे. येस बघा मस्त. आता माझं डोस्याचं पीठ वाया घालवलं या पोराने. आणि हे डोसे ना खरं तर मी आहे ना ह्यालाच खायला घालणार आहे, कारण का बिलकुल सगळे कच्चे. आणि हे बघा काय उद्योग चालू आहे. ओ शिट, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हे पसरत नाही का पीठ? हा, जो माणूस पहिल्यांदा करतो ना त्याला असंच काहीतरी भोग भेटतं. अरे बटी असं कसं झालंय? काहीतरी हे जरा काहीतरी हा दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळंच झालं आणि डोस्याची वाट लागली. पेपर डोसा बोलतात त्याला, पेपर डोसा. पेपर डोसा माहित नाही, हा डबल बॅटर डोसा वाटतंय मला. प्रियंका हे खाशील ना? काय नाही गाईज. हा ठीक आहे. याच्यानंतर आपण अजून एक ट्राय देऊ. नको करूस. फुल अँड फायनल काही करायची गरज नाही. बघा चांगला झालाय, ऑलमोस्ट चांगला झालाय. हे बघ बॅटरच्या शेप, बघ अन्नाच्या शेप वर नाही जायचं. अन्न कसं शिजलंय, कसं बनलंय, कसं टेस्ट करते त्याच्यावर जायचं. हे बघ आता तिने दुसरा डोसा जो चांगला झालेला बोलले की शिजला नाही. आता बघा याला मी किती शिजवतो. सो गाईज बघताय माझा असं बघा, ही शेप डोस्याचा हार्ट प्रमाणे झालाय. माझ्या हार्ट प्रमाणे बघ. कोणता हाड दिसतोय तुला? मला काही हार्ड नाही का, हार्ट माझा दिल. मला दिल अशा शेप आहे. हा म्हणजे सगळं इमन्स दिल असा शेप आहे. थोडे ह्याला ना असं काहीतरी पसरलंय, काहीतरी आहे. काटे पसरले. हो काटे पण आले. आलं ना त्याला काटे आले. शेप बोलते काय होतंय? स्वतः जोक आणि स्वतः हसतोय. आता ठीक आहे ना, स्वतःहून असायचं बॉडीसाठी चांगलं असतं. पण बघा ही माझ्या एवढं मेहनतीची काही तारीफ नाही करत आहे, काही कदर नाही करत आहे. हा नाहीच आहे. हे बघा आता डोसा बघा कसा मस्त आता तिला जी कंप्लेंट होती ना की शिजलं नाहीये, ते बघा आता कसं येणार बघा. मला अजून पण वाटते की कच्चे. ठीक आहे ना बेटा, देखते थांब. हे डोसा होऊ दे. हा एक डोसा तू फायनल टेस्ट कर आणि मग बघूया तुला किती चांगला डोसा बनवता येतो. बघूया. हे माझा हा मस्त माझ्या प्रियसीसाठी माझ्या दिलाचा डोसा रेडी झाला आहे. तो माझ्या आणि हा ऊस खा बाबा, मी नाही खाऊ शकत. एक घास खा ना. माझ्यासाठी एवढं नाही करू शकणार. अत्याचार हो रहा है मेरे को. याच्यावर लय गरम आहे. गाईस ह्यात थोडंसं एक असं मला प्रॉब्लेम वाटतोय. असं वाटतं ना बॅटर जरा थोडंसं कच्चं राहिलंय, कारण असं ना डबल बॅटर दिसतंय मला एकदम असं.
थोडं ना पिठावर पीठ चढलंय असं फील होतंय. प्रियंका खाशील? एक घास का, एक घास, एकदम छोटंवाला बरं होतं. पहिलं तू खा ना. ठीक आहे, मी खातो. मी असं वाटतं पीठ खाल्लंय. कसं? हा, एका साईडला मला कच्चं वाटलं एकदम. बघा प्रियंका, हा माझ्यासाठी का? अरे तो मी तुला गरम 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 का डोसाला घ्या रे, खा. अरे खा. एवढं पण काय नाही झालंय. फेकत नाहीये. हे बघा गाईस, हे बघा गाईस, हे माझं प्रेमाचं हे काय ते. आणि हे असे कोणत्या प्रकारचे हार्ट आहेत मला माहित नाही, पण हा हार्ट आहे. हा पण एक हार्ट आहे. हा पण एक हार्ट आहे आणि हा पण हार्ट आहे. अशी कोणत्या शाळेमध्ये शिकवता हार्टचा शेप मला कळून घ्यायचं आहे की नक्की कोणती शाळेत आहे आमच्यात माझ्याच घराजवळ विद्यालय. गाईज पण बघा, हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. एक्सपिरियन्सने मी चांगला बनवीन नेक्स्ट टाइम. पण आधी तू बघ या बेटा, बैटर फर्स्ट टाइम, आज ये डोसा भी फर्स्ट टाइम बनाने वाले, देखते इसका डोसा कैसा बनता है. चल बेटा, तेरा टर्न. सो गाईज, तुम्ही बघितलं माझ्या डोस्याबद्दल प्रियंकाचे मतं. एवढं प्रेमाने नवऱ्याने डोसा बनवले, काहीतरी तारीफ. ठीक आहे, थोडंफार 19-20 बिघडलं तर चालतं ना, त्यात काय. पण आता बघूया प्रियंकाचे डोसे कसे होत आहेत. तिचं पण आज फर्स्ट टाइम आहे. लेट्स सी गाईस. तर नवीन डोस्याला असं काय ते डिशने असं कव्हर करतात, हे मी फर्स्ट टाइम बघतोय. हो, त्याला वाफेवर शिजवावं लागतं जरा. हे बाबा, हे काय नवीन प्रकार आहे. वाफे शिजवायच्या ऐवजी डिश मध्ये जाऊन खाक नको होता इथं डोसा, एवढंच. लेट्स सी. गाईस, बघूया मास्टर शेफ प्रियंका काय आज, म्हणजे हिचं फर्स्ट टाइम डोसा आणि एवढा कॉन्फिडन्स मी तरी कोणाला बघितला नाहीये असा डोसा बनवताना ज्याच्या डिश असं कव्हर करतात. बघूया आता प्रियंकाचे सीन. बघा बघा गाईस, बघा बघा गाईस, असं बघून तरी मला नीट वाटतंय. पण बघू प्रियंका पसरला कसं नाही ग, आणि माझ्या वेळी कसं पसरत होता. कारण मला बनवता येतोय. अरे बघा. अरे पण तुझाच पण फर्स्ट टाइम आहे ना. हा मग मी पण बघितलेले व्हिडिओ युट्यूबचे. यार हे काय फालतूगिरी आहे. मी पण असंच पसरवत होतो. माझ्या वेळी असे इकडे कधी तिकडे कधी इकडे झाले. हिच्या वेळी काय झालं असं मला माहित नाही. ए प्रियंका, पिछले जन्म में शेफ थी ना, इसीलिए. हो. ए डोसा बनवला नाही अजून, झाला नाही अजून, टेस्ट व्हायचा बाकी आहे. डायरेक्ट शेफ. अजून मान्य आहे माझ्या बायकोला चांगलं जेवण बनवता येतं, पण गाईस हे फर्स्ट टाइम आहे. मला तरी वाटतं ह्यात काही ना काहीतरी घोळ करणार आहे. बघ तो गाईस, फायनली डोसा झालाय हा प्रियंकाचा. डोसा नाही रे, आंबोळ्या. आंबोळ्या हो. आंबोळ्या. प्रियंकाचे कोकणातले आंबोळ्या झालेत. आता लेट्स सी की हे आंबोळ्या कसे लागणार आहे. हो, लेट्स सी. पण काय पण बोला, मला तर हेच वाटतंय की हे जे आंबोळ्या किंवा डोसा जे काय आहे ते माझ्या डोशासमोर काहीच नाही. कारण मला माझा जो प्रेम आणि टेस्ट आहे ना, तो या डोस्यामध्ये नसणार. मग तुला काय म्हणायचे की माझं प्रेम नाहीये. माहित नाही. प्रेम आहे ना, मी कुठे नाही बोलते, पण बघूया गाईस. तर गाईज, माझं प्रेम आहे म्हणून माझा डोसा गोल आलाय आणि व्यवस्थित झाला पण आहे. असं थोडी आहे. माझा बघा हार्ट. हा थोडा शिजू द्यायचा, असं नाही की लगेच टाकला आणि बाहेर काढला. यार हे मला कोणी सांगितलं नाही. हे तू युट्यूब मध्ये बघितलं नाहीस का? अरे त्यात मी शॉर्ट हे दाखवलं नाही का तुझ्या युट्यूब वाल्याने? अरे त्या शॉर्ट मध्ये दाखवलं की असं करा, लगेच झाला. मला वाटलं शिजला म्हणून मी काढला. ओ मास्टर शेफ, ओ माय गॉड. गाईस बघा, हे डोसे बघा, माझा हा मस्त असं बघा ना, माझा डोसा बघा आणि हिचा डोसा बघा कसं आहे. म्हणजे एक कसं प्रॉपर, मला तरी वाटतंय की माझा डोसा चांगला आहे, हिचा. आता बघू टेस्ट करून. ओ मॅडम, अजून पहिला डोसा टेस्ट करू दे, मग दुसरा डोसा करा. तर गाईस, हे डोसे आता बनत राहतीलच. पण जो आपण डोसा बनवला आहे, हा बघा सौरभ घेऊन उभा आहे, तर टेस्ट कर पहिलं, टेस्ट. गाईज, शेप आणि टेस्ट मध्ये खूप फरक आहे, ते मी आता प्रूव्ह करून दाखवणार. बघा, गरम आहे. तोंड दाखव ना, तोंड मी अजून एकदा टेस्ट करणार. हो, कर ना मग, कर ना.
टेस्ट करतोय पण ओव्हर ऍक्टिंग एवढा करतोय ना बघा. नाटकं बघा नाटकं. मी काय बोलतोय, तू माझा डोसा खा, मी तुझा डोसा खातो, ठीक आहे? हे बघा काय झालं, ह्याला टेस्ट करायच्या नावाखाली झाला ना माझा डोसा. तू आता खा तुझा डोसा. जन्नत. ठीक आहे गाईस, मी ऍक्सेप्ट करतो. आज डोसा नाही रे आंबोळ्या, डोसा नाही रे आंबोळ्या. ठीक आहे, आज जे काय झाले आज माझ्याकडून ठीक आहे. फर्स्ट हे होता काय ते ट्राय होता, पण नेक्स्ट टाइम मी नक्की हिला काय काय याच्या डोसा. मला असं वाटतं सौरभ 1-2 वर्षांमध्ये जेवण करायला शिकेल आणि कुणाला असं वाटतं काहीतरी चमचमीत खायचंय किंवा काय करायचं, नक्की आमच्या घराला व्हिजिट करा. नक्की घरी या. हो का? ज्यांना आमचा ऍड्रेस माहिती आहे त्याला. आणि आम्ही त्यांना सेंड तुझे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार, आमचे व्हिडिओ असेच बघत बसणार आणि प्लीज ते चॅनल आमच्या चॅनलला आमच्या व्हिडिओजला शेअर करा, लाईक करा, तुमच्या पूर्ण फ्रेंड्स मंडळी यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि गाईज सो प्लीज आमच्या ह्या चांगल्या चॅनलला यूट्यूब चॅनलला प्लीज ते बेल आयकॉन दिसते सबस्क्राईब करा. आणि तुम्ही संडेला आंबोळ्या बनवा. हा आणि डोसा एवढा चांगला होता टचका लागला. पण मेकिंग डोसा किंवा काय प्रियंका काय आंबोळ्या जे काय असेल डोसा आहे की आंबोळ्या ते प्लीज आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की याला तुम्ही डोसा बोलणार आंबोळ्या बोलणार काय बोलणार. आणि प्लीज असेच आमच्यासोबत राहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटा दाबा ताकी कारण आमचे असेच चांगले नोटिफिकेशन्स आमच्या चांगले फनी व्हिडिओ जे काय आहे ब्लॉग्सचे तुमच्यापर्यंत पोचू. सो प्लीज स्टे ट्यून विथ अस प्रियंका सौरभ ब्लॉग्स.